सो आता मॅचला सुरुवात होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया विशाल पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणालजी दाताई सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. द किक राउंड कंपनी ट्रॉफी 2026 सीझन 2 पर्व दुसरा आहे आणि भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला देखील मिळत आहे. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मॅचकडे आपण वळूया. बॅटल ऑफ द नाईट टीम 94 धानेव आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार टीम डेझी 11 ज बजरंग गोरसे बी. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओपनिंगसाठी बॅटर विश्वनाथ जाधव आणि त्याचा समवेत अक्षर राजभर आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतं. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम वसई विरार तसेच पालघर जिल्ह्याचा ज्याने अभिमानही वाढवला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये ज्याला आपण खेळतानाही पाहिलं. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार देखील ज्याला जिंकताना आपण पाहिलं. असा जबरदस्त ऑलराऊंडर विश्वनाथ जाधव आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. बट समोर देखील एक तितकीच चांगली टीम आहे. टीम गोरसे बी. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर या टीमचा दबदबा नेहमीच राखला. सुरुवात मॅचला पहिलाच बॉल. वा वा विश्वनाथ वा, काय सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल वरती स्विच हिट अँड स्वीट हिट षटकार. विश्वनाथ जाधव जस्ट मी उल्लेख केला की वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आणि बॅटिंग सुरुवात काय केली आहे इन स्टाईल. पवन केनेचा अगेन्स्ट पहिलाच बॉल स्विच हिट आणि षटकाराने सुरुवात. का नो डाऊट पवन केने देखील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. त्यासोबत भावेश पवार देखील आता टीम मध्ये जॉईन झालेत. आता फुल टॉस आणि हा देखील बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेगला आणि बीमरचा देखील इशारा आलाय आणि बॉल देखील एका टप्प्याने गेला. मिळतील 5 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. समोर गोरसे बी टीम सारखे एक दिग्गज टीम आहे. बट विश्वनाथ जाधव जेव्हा चालतो तेव्हा ही देखील वन मॅन आर्मी आहे आणि सध्याच्या घडीला जबरदस्त सुरुवात आपल्या टीमला तो मिळवून देतोय. फ्री हिट. फ्री हिट वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बट आता बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे आला नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आहे आणि या बॅटलमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत हावी आहे विश्वनाथ पवन केनेवरती. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आता आहे 11. आता सॉफ्ट हँड ड्राईव्ह कव्हर्सला फिल्डर येतात. बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आता विश्वनाथला देखील ठाऊक आहे की फर्स्ट ओव्हरमध्ये जितक्या आपल्याला करायचं होत्या तितक्या झालेल्या आहेत. टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 12 वरती आहे आणि विश्वनाथला ही गोष्ट ठाऊक आहे की या फर्स्ट हाफमध्ये जर आपल्याला एक चांगला टोटल बनवायचा आहे तर त्यासाठी आपलं क्रीजवरती उभं राहणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तर आपल्याला अक्षर राजभर पाहायला मिळेल. सुरुवात चांगली आहे आणि ही सुरुवात हवी होती. फर्स्ट बॅटिंग करत असताना ॲज अ बॅटिंगसाठी ही गोष्ट फार मॅटर करते की स्टार्ट प्रॉपर होणं, पॉवर प्लेचा फायदा घेणं आणि पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा असो त्याचं एक ज्वलंत उदाहरण इथे सेट करतात विश्वनाथ. बॉल आता मागे चालला. फाईन लेगचे फिल्डर तिथे येतात. बॉल फुल केला जातो पण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. मी उल्लेखही केला होता रात्र जशी पुढे जाईल तशी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आता जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. बॉल तर पण आता शॉर्ट थर्डला चालला आणि रोहन तिथे आहेत आणि रोहनने बॉल फील्ड केला. चांगली फिल्डिंग रोहनकडून तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. गोरसे बी टीमला देखील ठाऊक आहे की या क्षणाला आपल्याला रनगती जर थांबवायची तर महत्त्वाची गोष्ट ही मॅटर करेल की आपल्याला विश्वनाथची विकेट जितक्या लवकरात लवकर काढता येईल तितकं महत्त्वाचं राहणार. आणि दुसऱ्या बाजूने आपण बॅटिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला. चर्चा नक्कीच सुरू असेल या बॉल नंतर देखील. बॉल हवेमध्ये महत्वाची विकेट मिळू शकते. कवचला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. मोठ्या भावाने बॉल टाकला आणि छोट्या भावाने कॅच पकडली. सफलता मिळेल. झटका लागला. हा पगला बॅटर बाद झाला विश्वनाथ जाधव.
विकेट मिळाली आणि सर्वात महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ बाद झाला आणि आता क्रमांक 3 वरती दाखल झाला बॅटर आसिफ शेख इन ॲट नंबर 3. अवघ्या 14 धावेवरती हा पहिला झटका लागला. बट मी उल्लेखही केला होता की विश्वनाथ जाधवचं खेळणं हे फार महत्त्वाचं राहणार होतं. स्टार्ट त्याने जरूर मिळवून दिला. स्टार्ट तर मॅटर करतोय बट त्यासोबत या स्टार्टला पुढे नेण्याकरिता देखील जबाबदारी बॅटरच्या कांद्यांवरती वाढतीये. विश्वनाथची विकेट या फर्स्ट ओव्हरमध्ये. बॅटर आता आसिफ शेख क्रमांक 3 वरती दाखल झाला आणि अजूनही जर आपण विचार केला फर्स्ट ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे. आसिफ आला. आसिफसाठी फुल अँड बॉल ड्राईव्ह केला. मिड ऑफ हलकी मिसफील्ड झाली कपिलकडून. पण तोपर्यंत जर आपण बघितलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि या सिंगलचा साख्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळत आहे 15 वरती आणि अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 लॉस ऑफ 1 टीम 94 धाने आणि खेळ लागला येत्या 4 ओव्हरचा. आणि वेळेसंदर्भात देखील सूचना मी देतो. यानंतर कोणता सामना असणार आहे त्याची माहिती आम्ही अगदी थोड्याच वेळात पोहोचवणार आहोत. करेक्ट 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालं. 4 ओव्हरचा खेळ आणखीन राखला या पहिल्या 17मध्ये. खरं तर समोर गोडसे बी टीम खेळत आहे. बट क्रिकेटच्या खेळामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट नेहमीच महत्त्वाची राखली की ॲज अ टीम तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष द्या की तुमचे प्लॅन्स काय आहेत, तुमचे डावपेच काय आहेत आणि कशा प्रकारे ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकता ग्राउंडमध्ये, त्याकडे तुमचं ॲज अ टीम नेहमी लक्ष असलं पाहिजे. आणि या तत्वाने जर तुम्ही खेळाल तर डेफिनेटली तुम्ही चांगल्या टीम्स अगेन्स्ट चांगला खेळ करू शकता. दुसरं षटक बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती द प्राइड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 3रं सीझन देखील ज्यानं गाजवलं. भावेश आलाय आणि भावेश जर आलाय तर त्यासोबत विकेटही आली आहे. पहिल्याच बॉल वरती भावेश पवारसाठी सफलता. झटका आता लागलाय दुसरा. वाचवायला हवंय. विकेट मिळाली आणि आपण भावेश पवारची चर्चा करतो. तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यासोबत चॅम्पियन्स देखील राखली होती टीम टायगर्स ऑफ कोलकाता. त्यानंतर सेकंड एडिशन तितकं ठीक नाही गेलं बट थर्ड एडिशनमध्ये कमबॅक झाला. तिथे खेळ लाजवाब राखला. बट फायनलमध्ये बाजी मारली चेन्नई सिंगर्सने. बट रनर्स अप राखली टायगर्स ऑफ कोलकाता ज्याचं नेतृत्व भावेश पवारने केलं. भावेशचा बॉल हलक्या हाताने खेळला. बॅटर सिंगल रन कंप्लीट केली जाईल. बट आता डबलला देखील चान्स घेतला. ओव्हरथ्रो झाला आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये इथे विकेट मिळेल. रनआउट स्वरूपामध्ये. झटका लागला तिसरा. आणि खरं तर क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमीच महत्वाची राहते की नेव्हर टेक चान्स ऑन ओव्हरथ्रो. मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा तुम्ही ओव्हरथ्रो वरती चान्स घेता तेव्हा अशा प्रकारे विकेट जाण्याची शक्यता असते आणि तेच इथे घडलं. कुठेतरी बॅटर देखील नाखुश आपल्याला दिसला. याआधी जो बॅटर बाद झाला मंगेश बाद झाले आणि ते नाखुश होते कारण तेही विचार करत होते की एका धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस करणं, एका धावेसाठी इतका धोका घेणं हे महत्वाचं होतं का, हे गरजेचं होतं का, हा प्रश्न नक्कीच आता निर्माण होत असेल. कारण बघा या षटकाला खेळ अजून भरपूर बाकी आहे. कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जर अशा प्रकारे विकेट जातील तर या पहिल्या 17मध्ये एक फायटिंग टोटल देखील बनवणं अवघड होणार आहे. कारण तुम्हाला जर एक चांगला टोटल बनवायचा आहे, जर तुम्हाला एक फायटिंग टोटल उभा करायचा आहे तर तुम्हाला क्रीजवरती उभं राहून दटून खेळावं लागेल. ती गोष्ट महत्वाची आहे. भावेश राऊंड द विकेट. आताही कटरचा वापर मिश्रम भरपूर चांगल्या पद्धतीने भावेश पवार करतो. आपण ते नेहमीच पाहिलं. स्पेशली कटर्सचा वापर त्याच्याकडनं भरपूर चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट की कटर त्यामध्ये आपण ऑफ कटरचा तर उल्लेख आपण करतो पण लेग कटर देखील भरपूर चांगल्या पद्धतीने भावेश टाकतो.
आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, शॉर्ट थर्ड फाईन लेग ला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. चान्स घेतला बॅटरने, कारण बॅटरला देखील ठाऊक आहे की आपल्याला फाईट जर करायची आहे, लढत जर चांगली इथे द्यायची आहे, तर आपल्याला एक चांगला आकडाही बनवायला लागेलच. आता प्लॅन मिस, बॉल देखील आता मागे चालला, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड जरूर झाला, दिशा देखील खराब आहे, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 21 ऑन द बोर्ड. 21 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड आणि अजूनही चेंडू लागलेत, येते 2. फुल रन बॉल, प्लॅन मिस, येतो डॉट. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये जे ठेवण्यात आले त्यामध्ये एक फिल्डर आपल्याला डीप बॅकवर्ड पॉईंटला पाहायला मिळतो, बिकॉज एखादा जर स्विचिटसाठी अटेम्प्ट झाला तर त्यासाठी तो फिल्डर आपल्याला त्या पोझिशनवरती पाहायला मिळतो. फुल टॉस होता, ऑन साईडला वळवला बॉल, डीप मिड विकेटला फिल्डर राखेत उपस्थित, बॉल फुल केला जातोय, डबलला चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 23 लॉस ऑफ 3, टीम 94 धानेव आणि खेळ लागलाय येत्या 3 षटकांचा. चला आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये, सो टीम गोरसे क्विकली फिल्डिंग सेट करा आणि थर्ड ओव्हरला सुरुवात करा आणि यात नंतर होणारा जो सामना आहे त्याची माहिती आम्ही नक्कीच पोहोचू, पण त्याआधी टीम जुचंद्र आपण संपर्क साधा आणि तसेच टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर आपणही संपर्क साधा. आणि आजच्या शेड्यूलमध्ये काही ॲडजस्टमेंट असणार आहेत आणि त्या ॲडजस्टमेंट विषयी आम्ही वेळोवेळी माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता बॉलर तयार होतात. कपिल केने या टीमचा स्लिंगा मलिंगा आहे कपिल, आणि त्याचमुळे या थर्ड ओव्हरमध्ये त्याच्यावरती विश्वास देखील दाखवण्यात आला, बट नेहमीच विश्वासावरती हा बॉलर खरा देखील उतरला. कपिल आला, पगलाच बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आगे, बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती सिंगल आणि सिंगलचा साक्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोरसाईचं क्रिकेट हे नेहमी चर्चेमध्ये राहणारं क्रिकेट आहे, बट खरं तर आपण चर्चा करतो त्यांच्या सक्सेसची, आपण चर्चा करतो त्यांच्या अचिव्हमेंटची, बट एक गोष्ट ही देखील आपण पाहायला हवी की ते मेहनत किती करतात. गेले कित्येक वर्ष आज जी गोरसे बी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे, बट या टीमला बनवण्याकरिता कित्येक वर्षांची मेहनत. बॅटचा फेस ओपन केला, लेट कट, बट फिल्डर आहेत निर्माण उपस्थित. शॉर्ट थर्डला थ्रो येतोय, डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांचा साकियाने आता टीम टोटल जाऊन पोहोचेल 26 ऑन द बोर्ड. बघा ज्या चर्चा आपण करत होतो गोरसे बी टीम विषयी, कारण भावेश पवारचा प्रवास पहा, पवनचा प्रवास पहा, या दोन्ही चेहऱ्यांना पाहिल्यानंतर जुनं भिवंडी सिटी ओपन क्रिकेट नक्कीच मला आठवतं. अंसिका स्पोर्ट्स मला आठवते 2012, भावेशची ती सुरुवात, त्यानंतर युतिका स्पोर्ट्स सोनाळे मला आठवते, पवनची सुरुवात भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर इयर बाय इयर मेहनत, या सर्व खेळाडूंची जिद्द आणि त्या जोरावरती आज गोरसे बी टीमचा आपण दबदबा ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहत आहोत. त्यामध्ये सूरजला तर मी विसरूनच गेलो, कारण युतिका स्पोर्ट्स सोनाली टीमचं नेतृत्व त्यावेळेला 2018 पासून सूरज केनेने केलं होतं आणि तेव्हापासूनची ती मेहनत. त्यानंतर कपिल केने असेल या टीममध्ये, आज आपण ऋषभ पवार जे भावेश पवार यांचे बंधू आहेत, त्यामध्ये मेघराज केने यांचा मी उल्लेख करेन जे पवन केने यांचे बंधू आहेत. फिल्डिंग चांगली लागली आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळेल 29 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत, येते 2. बट खरं तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 55 आता दाखवला जातो आणि मी म्हणेन की जर इथनं विकेट हातामध्ये ठेवले, क्विक सेशनमध्ये 2 ते 3 चांगले फटके जर येतात तर मे बी 60+ देखील पॉसिबल आहे आणि ते जर झालं तर मॅचमध्ये मजा येऊ शकते, कारण धानीव टीमकडे देखील चांगले बॉलर्स आहेत. स्टेप आउट झाला बॅटर स्टेप आउट
आणि फिल्डर आहेत बट झाली मिस्टेक आणि त्या जोरावरती बॉल देखील बाउंड्रीचा बाहेर आउट. येतोय षटकार. थँक्यू डीजा. आता माझं लक्ष गेलं की किशोर तिथे होता, किशोर मुकादम, आणि त्याच्याकडनं अशा अपेक्षा आपण कधीच ठेवत नाही, कारण एक चांगला फिल्डर आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, येतोय हा निर्धाव चेंडू आणि दरम्यान अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा 35 झटके 3 लागलेत. 5 ओव्हरचा हा सामना. आणि एक महत्वाची सूचना आगे प्लीज, जे प्रेक्षक आहेत आणि जे खिलाडू कक्षामध्ये खिलाडू आहेत, प्लीज आपण रॅलिंगचा मागे राहा, ही विनंती असेल. टीम जुचंद्रचे कॅप्टन आलेले, त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. टीम कामतघरचे कॅप्टन आपणही संपर्क लवकरात लवकर साधा. आणि या समस्त विभागामध्ये जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला फार चर्चेमध्ये असणारी स्पर्धा, मी उल्लेखही केला की गेल्या 2 महिन्यांपासून ज्या स्पर्धेची चर्चा सुरू होती, त्या स्पर्धेची वाट आम्ही सर्वजण पाहत होतो, त्या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 सीझन 2. ही स्पर्धा आपण मान्सून फॉर्मॅटमध्ये देखील पाहिली होती. रबर बॉल क्रिकेट देखील तेव्हा एन्जॉय केलं होतं सर्व खेळाडूंनी. ती देखील जबरदस्त स्पर्धा लागली होती आणि चर्चा नक्कीच आपण त्या गोष्टीवरती करूया. पवार आलाय, भावेश आलाय आणि यष्टांचा वेध घेतला. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट, धक्का. आता लागला चौथा. या टेंडर बॉलरनी अशी यॉर्कर, बॅट देखील अगदी योग्य वेळेवरती खाली नाही आली, इतक्या गतीने हा बॉल होता. विकेट भावेशसाठी. धक्का आता लागला हा चौथा. आणि स्पेशली लेफ्टी बॉलर अशा प्रकारे बॉल जेव्हा टाकतो, बॉल फेस करणं फार अवघड राहतं. विकेट मिळाली. धक्का आता लागला हा चौथा आणि बॅटर आता दाखल झाला क्रमांक 6 वरती, नंदन विश्वकर्मा क्रमांक 6 वरती. आणि या क्षणाला करते जर आपण विचार केला तर रन्स हव्या आहेत आणि त्या देखील जलद गतीने हव्या आहेत, बट समोर चॅलेंज देखील तितकंच मोठं आहे. भावेश बॉलिंग करतोय आणि भावेश लाजवाब बॉलिंग करतो, ही देखील गोष्ट महत्त्वाची लागली. गाडी आता अडकली आहे टीम 94 धानेवचे, कारण सध्याच्या घडीला जर आपण स्कोर कार्ड पाहिला, इथे कटरचा वापर केला भावेशने. निर्धाव चेंडू आणखीन एक. आतापर्यंत 8 धावा कन्सीड करून 2 विकेट काढलेत भावेशने. आता बॉडीवरती हा बॉल बदलला आहे आणि चान्स कोणत्याही प्रकारे इथे घेतला जाणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग या ओव्हरमध्ये आतापर्यंत करतोय भावेश. कारण महत्वाची ही गोष्ट लागली, जिथे विश्वनाथची विकेट आली तिथेच मी उल्लेख केला की कुठेतरी यात नंतरचा हा जो प्रवास आहे आपल्या सत्रामध्ये तो अवघड होऊ शकतो धानीवसाठी, आणि एक्झॅक्टली तेच झालं. बॉल हव्यामध्ये आणखीन एक विकेटची चाहूल लागली आहे. स्वतः भावेश तिथे येतोय, बट रेअरली ही गोष्ट पाहायला मिळते की भावेश कडून कॅच ड्रॉप झाली आहे. पण ते झालं, कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट झाले या बॉलवरती रन्स. सिंगल.
चेक चेक 4 चेंडू आलेले आहेत आणि 2 चेंडू राखलेत आणि स्कोर कार्ड देखील मी पोहोचवतो. स्कोर कार्ड जो झालेला 36 धावा. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. एक छोटासा टेक्निकल इश्यू होता पण त्यानंतर वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये मॅच बिटवीन आपण जी सध्या सगळीला पाहत होतो टीम गोरसे बी आणि त्यांचा अगेन्स्ट 94 धानिव टीम आपल्याला फाईट करताना पाहायला मिळतं आहे. स्कोर कार्ड 36 वरती धक्के 4 लागले तशी परिस्थिती आणि अजूनही 2 चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये. भावेशचा बॉल फुल लेंथ होता. बॉल दरम्यान काऊ फेसला चालला फिल्डर आगे तिथे उपस्थित हलके मिसफील्ड डबलला चान्स आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खरं तर भावेशचा जो 2 ओव्हरचा स्पेल राखला तो लाजवाब राखला कारण त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 चेंडू त्याने आपल्या स्पेलमध्ये टाकले आणि फक्त 11 धावा आणि त्यासोबत 2 महत्त्वाची विकेट देखील आहेत. पवनने 1 षटक टाकले पण त्या एका षटकामध्ये महत्त्वाची गोष्ट ही राहिली की विश्वनाथची विकेट. बॉल हव्यामध्ये आणखीन एक विकेट इथे मिळू शकते. विकेट कीपर आलेत सूरज बट कॅच ड्रॉप आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 40 वरती आणि धक्के 4 लागलेत. चला टीम कामतघर आपण संपर्क साधा. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर आपण मॅनेजमेंट कमिटी सोबत संपर्क साधायचा. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल. किशोर मुकादम तयार होतात या लास्ट ओव्हरमध्ये. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आमचे स्कोरर बंधू ज्ञानेश्वर मुकादम दादांचे बंधू किशोर मुकादम ते देखील कदाचित हा सामना ऑनलाईन पाहत असतील त्यांच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. आणि सध्या सगळीला ते दमनलात. 6 चेंडू बाकी आहेत आणखीन या पहिल्या 17 मध्ये 40 झालेले आहेत. आणखीन या ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येतात 50+ टोटल तर तो एक फायटिंग टोटल असेल ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते, ज्याच्यावरती एक चांगली लढत या मॅचमध्ये 94 का धावांनी उठी देऊ शकते. 94 हा आकडा नेहमी चर्चेमध्ये राहिला बिकॉज 94 या नावाने आपण कॉमन टीमला देखील खूप वेळा खेळताना पाहिलं आणि एक्झॅक्ट अडीन एक गोष्ट नक्कीच सांगेल. बॅक ऑफ लाईन बॉल होता आणि सोडून दिला बॉल लाईन दरम्यान. चांगली असं अंपायरने सांगितलं जरूर बट त्या डिसिजनला चॅलेंज केलं बॅटर्सने. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल. मग जो उल्लेख मी करत होतो 94 या नावाने आपण कॉमन टीमला देखील खूप वेळा खेळताना पाहिलं आणि स्पेशली जर आपण जर्सीज देखील पाहिल्या तर एक्झॅक्ट सेम टू सेम पाहायला मिळतात कारण एक्झॅक्ट अशाच कलरचा पॅटर्न आणि सेम जर्सी आपण परिधान करताना कॉमन टीमला देखील खेळताना पाहिलं. चेक केलं जातं की एक्झॅक्टली लाईन काय होती आणि निर्णय आला इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. पण यावेळेस फटकाला जवाब खेचून मारला आणि पाठवला बॉल खाऊ कॉर्नरचा वरनं. षटकार. काय लाजवाब फटका. मागील जो चेंडू निर्धाव आला त्याचा राग जणू काही या बॉलवरती काढला. अशा प्रकारे हा फटका आला आणि स्कोर कार्ड आता या 6च्या साख्यान टीम टोटल जर आपण पाकली तर 46 ऑन द बोर्ड. आणि हेच तर हवंय धानिव टीमला. एक स्ट्रॉंग फिनिश हवाय आणि षटकार आला या ओव्हरमध्ये आणि अजूनही चेंडू लागले ते येते 4 या पहिल्या 17 मध्ये. 4 चेंडू आणखी बाकी आहेत. जबरदस्त फटका. बॅटर नंदन विश्वकर्मा तसा बॅटमधनं हा कडक फटका इथे आला आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17 मध्ये आणि त्या 4 चेंडूवरती जर आणखीन 1 ते 2 चांगले फटके जर येतात तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. किशोर बॅक ऑफ लेंथ हुक केला डीप स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आणि हा बॉल देखील जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार.
एवढीच चौकारी ते येतोय आणि आज इंडियन टीम ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मधला पहिला सामना देखील खेळत आहे आणि दैनंदिन अवस्था तिथे इंडियन टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहे. साऊथ आफ्रिकन टीम आय थिंक सो पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू डॉट बॉल दरम्यान येतो. 50 धावा स्कोर कार्ड वरती ज्याची चर्चा देखील आपण करतच होतो की 50 मिनिमम आणि 50 झालेले आहेत आणि आणखीन 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17 मध्ये. राऊंड विकेट बॅटचा टोलला लागला. फिल्डर दरम्यान येतात मिड ऑनला बॉल फील्ड झाला तोपर्यंत डबलला चान्स आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट जर आज आपण पाहिली तर नाणेव टीमची जबरदस्त लागली. इथेही 2 धावा क्विकली कंप्लीट करण्यात आल्या आणि शेवटचा 1 चेंडू लागला या पहिल्या 17 मध्ये. स्कोर कार्ड आता 52 वरती आहे. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग 94 धानी आणि त्यांचा अगेन्स्ट डेज 11 जय बजरंग गोरसे बी ही बॅटल आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल फक्त उंच गेलाय. लॉंग ऑनला येत आहेत फिल्डर. कॅच पकडली जाईल. पवनने पकडली कॅच. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या 17 मध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 52 आणि 53 चा टार्गेट सेट केला टीम 94 धानीवने अगेन्स्ट टीम डेज 11 जय बजरंग गोरसे बी. आणि पुढील सामना कशा प्रकारे असेल त्याची माहिती आम्ही पोहोचवतोय. आणि नेक्स्ट मॅच टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि टीम जुचंद्र चला दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉस दरम्यान आपण करणार आहोत. टीम 94 धानेव चे कॅप्टन आपला रिक्वेस्ट असेल की दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्याआधी आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. टॉस आपण करूया. दोन टीमचे कॅप्टन आपला रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा आणि हा टॉस करण्याकरिता मी मंचावर विनंती करतो. केवलदादा पाटील आणि त्याचप्रमाणे केवलदादा पाटील त्याचप्रमाणे चेतनदादा मोरे गणेशदादा क्षीरसागर आणि तसेच राजदादा सुतार या चारही मान्यवरांना मी विनंती करतो आणि तसेच संकेत दादा त्यांनाही मी विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभेच्छा आम्ही करणार आहोत टॉस. आणि मी पुन्हा एकदा सूचना देतोय टीम धानेव चं कॅप्टन दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्याआधी आपण मॅनेजमेंट कमिटीशी लवकरात लवकर संपर्क साधायचा. आपण टॉस देखील करणार आहोत आणि मान्यवर देखील आमचे जोडले गेलेत आमच्या समोर टॉस बॉक्समध्ये. मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जुचंद्र द ग्रेट मराठा जुचंद्र ही बॅटल आपल्याला यातनंतर पाहायला मिळणार आहे. टॉस आपण करीत आहोत आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. कॉइन विषय फर्स्ट ऑफ ऑल मी माहिती देतो. टॉस आपण करीत आहोत आणि कॉइन विषय फर्स्ट ऑफ ऑल माहिती देतो. कॉइनच्या एका बाजूला टीम जय हनुमान टिंबिवली आणि दुसऱ्या बाजूला द केक क्राउन कंपनी. कॉल कोण करतो ते सांगायचं. कॉल असेल टीम कामतगरचा. जय हनुमान टेंबिवली असा कॉल करण्यात आला आणि द केक क्राउन कंपनी आला म्हणजे टॉस जिंकला जुचंद्र टीमने. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वेळ आहे आपण काही चर्चा नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत करूया.
आमच्या सर्व मान्यवरांचा विशेषतः आभारही व्यक्त करतो. अगदी महत्त्वाची उपस्थिती तुम्हाला सर्वांची. फर्स्ट ऑफ ऑल हा प्रश्न विचारेन की हा सीझन आतापर्यंत द ग्रेट मराठा जुचंद्रेसाठी कसा गेला चांगलाच गेलाय. आणि टॉस तुम्ही जिंकला, समोर कामतगिरीसारखी एक चांगली टीम आहे, काय वाटतं निर्णय काय राहणार? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहेत आणि जी रेग्युलर जी तुमची टीम खेळते आज सर्व प्लेअर अवेलेबल की काही कोणी नवीन खेळाडू आज खेळताना आम्हाला पाहायला मिळेल? हे सर्व प्लेअर आमचे आहेत अवेलेबल. आणि रेग्युलर तुम्ही या परिसरामध्ये खेळत असता, बट बहुचर्चित असणारी स्पर्धा आणि स्पेशली जेव्हा तुम्ही आले इथे जो माहोल आहे, जी प्रेक्षकांची गर्दी आहे, ते पाहून कसं वाटतंय, काय सांगाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप चांगली आहे आणि स्पर्धेमध्ये खेळायला खूप मजा येईल आम्हाला. बेस्ट ऑफ लक टीम जुचंद्र. बॅटिंग वाटायला आता आलेली आहे आणि ज्या प्रकारे तुमचा बॅटिंग युनिट आहे, काय वाटतं की कोणत्या आकड्यापर्यंत जर तुम्ही पोहोचले तर तो आकडा तुम्ही नक्कीच डिफेंड कराल अगेन्स्ट जुचंद्र? एखादा आकडाने बॅटिंग क्रम 60+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. सामन्याला देखील सुरुवात झालेली. बेस्ट ऑफ लक टीम कामतगर. टॉस कंप्लीट झालाय. बातमी अशी आहे की टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने आणि प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. सामन्याला देखील सुरुवात झालेली आणि कॉम्बॉक्समध्ये आता आपण आवाज ऐकूया मिस्टर IPL कुणालजी दाते सरांचा. धन्यवाद. काय खतरनाक शॉट मारलाय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर चुकीचा फटका. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवर अप्रतिम फटका सजवला होता. काय देखना फटका. पाय शपल झाला, त्याच्यानंतर तो एक पाय उंचावर नेला आणि त्याच्यानंतर उडवला बॉल मनगटाच्या साहाय्याने. कडक शॉट आणि त्यानंतर एक डॉट बॉल विश्वनाथचा. स्टेप आउट आणि आता मात्र समोर मारलाय मिडॉन आतमध्ये. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला 4 चौकार. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा. फुटवर्क पदलालित्य खूप चांगलं होतं आणि काय डिलिव्हर्ड केलाय हा फटका. चांगलं टायमिंग. 4 धावा. इनसाइड आउट. हो एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट. बॉल चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. हाय तो षटकार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. काय फटका होता. स्ट्रोक साठी जागा बनवली. क्रीजच्या आतमध्ये गेला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स मारलाय. ओ याही वेळेला तोच प्रयत्न होता, परंतु आता चांगला कटर पडल्यानंतर झपकन वळलाय बॉल आणि डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 16. पहिले षटक सुरू आहे. धावा करायचे त्या मॅच मध्ये 53. डेझी 11 जय बजरंग गोरसे B ला. सोळा धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. विकेट किपर धावतोय. झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट गमावली आहे गोरसे B या टीमने. डेझी 11 ने 16 धावा केलेल्या आहेत आणि सूरजची खेळी समाप्त. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण आभार व्यक्त करूया रोकडा रास्ताचे प्रोप्रायटर मांगीलालजी पालीवाल आणि त्यांच्याच माध्यमातून आपण टॉस बॉक्स पुरस्कृत केला. आपल्याला त्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि प्रेझेंटेशन बॉक्स देखील. मांगीलालजी पालीवाल नक्कीच दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि याही स्पर्धेमध्ये द केक क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये मांगीलालजी पालीवाल रोकडा रास्ता यांच्या वतीने टॉस बॉक्स आणि प्रेझेंटेशन बॉक्स पुरस्कृत केला. आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांचं मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या पहिले षटक संपले. 16 धावा. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये पवन केने. पवन केने सध्या फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतोय. बॅट्स त्यांच्याकडे आहेत. 8-8, 10-10 बॅट घेऊन आता सगळेजण ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतात. पवन केनेच्या या बॅटमध्ये थोडंसं वेगळे पण पाहायला मिळतंय. जास्त छिद्र पाहायला मिळतात बॅटमध्ये. त्याचं कारण आहे बॅलन्स केली आहे तशी बॅट त्याने. हलकी पतंग बॅट आणि हे फटके जो सध्या ड्रिल करून दाखवतोय हे जर मारायचे असतील तर अशीच बॅट पाहिजे. परंतु अशा बॅट्स पवनची बॅट ज्यावेळेला तिथे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुटली होती त्याला भरपूर दुःख झालं होतं. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून बॉल निघतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. अक्षय राजभर गोलंदाजीसाठी आलाय आणि रातभर खेळायचं असेल टीमला या स्पर्धेमध्ये
तर चांगली गोलंदाजी करावी लागेल राजभरला, कारण इथे हरला तर स्पर्धेच्या बाहेर लीग मॅचेस नाही आहेत, नॉकआउट स्टेजमध्ये आहेत. त्याच्यामुळे राजभर जर रात्रभर खेळायचं असेल चांगली गोलंदाजी करा. धावा झाल्या 17, एक फलंदाज बाद अक्षय राजभर. रिक्वायर रन रेट 9.39. करंट रन रेट चांगलाच आहे 14च्या वर. त्याचं कारण आहे पहिल्याच ओव्हरमध्ये 16 कुठल्यात. चांगला यॉर्करचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. नुकतंच मला वाटतंय वैतरणा परिसरामध्ये जाऊन पालघर जिल्ह्यामध्ये जाऊन ट्रॉफी जिंकून आलेला संघ आहे गोरसे बी. त्याच्यामुळे ती दहशत त्यांनी आता परत एक वेळा निर्माण केली आहे. चांगला यॉर्कर. 53च्या लक्षाचा पाठलाग आणि हेच दोन संघ तिथेही खेळले, म्हणजे एकाच गाडीत आलेत, एकाच रस्त्यावरून आणि इथे खेळतात. काय फटका आहे, पंचांचा इशारा, नो बॉल आणि खेचून मारलाय पवनने. बॉल सीमा पार, मिडविकेटला षटकार. तिथून निघत असताना भरपूर ग्राउंड लागले असतील, भरपूर गावं लागली असतील, परंतु शेवटी इथे येऊन खेळावं लागलं. रिझल्ट तिथे मिळत नसतो, त्याच्यामुळे तिथे जरी हरलात आणि इथे परत एक वेळा तो पाऊस पडताना दिसतोय. पैशांचा पाऊस संकेत, जर्सी नंबर 18. आणि हे जे प्रेक्षक आहेत हे नेहमीच असाच पैशाचा पाऊस पाडतात. त्या लक्ष्मीचा आदर करा, सगळ्यांनी ते बरोबर उचलून घ्या. आणि असा पडला पाऊस पैशांचा परत एक वेळा. हा एक ट्रेंड झालाय आता, अनेक स्पर्धांमध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु लक्ष्मीचा आदर करणं शिका. ती आहे तर आपण आहोत, नाहीतर काहीच नाही. जशा या पिवळ्या नोटा आल्यात, नवीन छोट्या नोटा आल्यात, सोपं झालं हे काम. लगेच व्हिडिओ बनते, ती शेअर होते, मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतात. आणि इथे जेल घेण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, फ्रीटचा बॉल आहे आणि इथे धाव देखील मिळणार नाही. हा डॉट बॉल. परत एक वेळा बॉटम हँडचा वापर इथे केला मिडॉनला. प्रयत्न झाला होता झेलाचा, परंतु इथे रनआउटची संधी होती खास करून, ती हुकली. धावा झाले 24, 24. लॅप स्वीप, बॉलला पाठवलं फ्लॅट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूपच देखना फटका, राजस विलोभनीय फटका, चौकार. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव. खतरनाक शॉट. या फटक्यांसाठी तर हा खेळाडू जाणला जातो. खोलवर टप्प्याचे बॉल चांगले मारतो, फुल टॉस बॉल मिळाले, लॅप स्वीप चांगले मारतो, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं आहे. इथे मात्र क्लीन बोल्ड, प्लेड ऑन झालाय. बॅटची आतमधली कडा, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज पवन आउट. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोरडकर. थँक्यू. ओरपिच बॉलवर आउट झालाय, म्हणूनच ती निराशा स्पष्ट दिसलीये. मगाशी त्याच्या बॅट बरोबर मी ती चर्चा करत होतो. हा बॉल जसा पुढे टाकला होता, ओरपिच बॉल होता, बॅटच्या आत लागला आणि त्यानंतर जसा आउट झाला, ही निराशा स्पष्ट आहे, कारण त्याच्या रडार मध्ये बॉल होता. इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी जाईल. मेघराज बडे गए छोटे आहे. केने बंधू, भावेश पवार आणि ऋषभ पवार, दोन बंधू तिथे खेळतात. संदेश केने आणि मेघनाथ केने, मेघराज पवन, भावेश आणि ऋषभ, म्हणजे 6 झाले. मग 5 शोधावे लागतात, टोटल 11. आणि मग चालू होतो क्रिकेटचा महासंग्राम आणि ती सुरू होते मग आधी सत्ता. आणि ती महासत्ता म्हणजेच गोरसई बी. जिथे जातील तिकडे ती सत्ता गाजवतात, दहशत निर्माण करतात आणि ती क्रिकेटची दहशत, तोच दरारा कायम ठेवलाय. 28 धावा झाल्या, 28. आणि प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने गोरसेचा सामना पाहायला येतच असतात. भरपूर मोठी फॅन फॉलोइंग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, कुठेही जा
गोरसेचे भरपूर फॅन फॉलोअर आहेत. 28 धावा झाल्यात. धावा करायचे 53-25 धावांची आवश्यकता आहे. फुटवर्कच नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आता जाऊया समीर ठाकरे सर यांच्याकडे काही सन्मान आहेत. थँक्यू सो मच कुणाल सर. आदरणीय केवल पाटील ज्याच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नक्कीच केवल पाटील पडगा खरं तर काल देखील त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि आजही या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता आणि या स्पर्धेसाठी खरं म्हणजे ज्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहाय्य केलेलं आहे आणि जरूर आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांतजी घोराटकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर आदरणीय चेतनजी मोरे साहेब पडगा ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो पडगा म्हणजेच जेथून प्रशांत दादांचा बिझनेस ग्लोबलाइज झाला. द केक क्राऊन कंपनी त्याच पडगामधून उदयास आले आणि आजवर अनेक विभागांमध्ये अनेक शहरांमध्ये खरं तर द केक क्राऊन कंपनीच्या शाखा तुम्हाला बघायला मिळाल्या आणि त्या पडगामधील हा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला आज खऱ्या अर्थानं त्यांनी खूपच मोलाची साथ आम्हाला दिलेली आहे. त्यानंतर गणेशजी क्षीरसागर पडगा त्यांचाही सन्मान इथे केला जाईल आणि लगेच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. आदरणीय गणेशजी क्षीरसागर पडग्यावरून येथे आलेले आहेत आणि त्यांचाही सन्मान होतोय आणि काही सन्मान आपण ओव्हर ब्रेक मध्ये करूया. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. कुणाल सर इज हिअर. 25 पाहिजेत अजून. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये 25. संदेश कॅप्टन खेळतोय परंतु त्याच्यासमोर बाउन्सरचा भाडी मार सुरू आहे. चांगला शॉर्ट बॉल चांगली उसळी घेत गेलाय. बॅटला लागलाय. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 29. 24 धावांची गरज. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून देखील सामने रंग बदलू शकतात. प्रयत्न करायला पाहिजे परंतु एक खेळाडू अजूनही या टीमकडे तो मात्र भावेश भन्नाट फॉर्म मध्ये. संकेत पाटील पडगा यांना मी विनंती करेन संकेतजी आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी मध्ये प्रशांतदादा गोराडकर आणि परेशजी गोराडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान जनुमान टेंबिवली ग्रामस्थ आयोजित स्पर्धा. बॉल उंच गगनचुंबी ढगात लाइटिंग काटाकीर नाथखुळा षटकार. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. कडक शॉट इथे पाहायला मिळाला. काय गगनचुंबी फटकाय. बॉल पा कसा घरंगळत चाललाय. कॅमेरावर तेवढंच चांगलं आहे आणि प्रिन्स मूवीज याच्यासाठी जाणलं जातं टेलिकास्ट साठी आणि अप्रतिम असं टेलिकास्ट पा. या अंधारात बॉल शोधला जातोय कॅमेराच्या लेन्स मध्ये तो टिपला जातो आणि त्यावेळेला टेलिकास्ट केलं जातं. प्रथमेशची बोट आपसुकच त्या कीबोर्डवर चालतात आणि त्यानंतर तुम्हाला द केक क्राऊन कंपनी ट्रॉफीचं असं टेलिकास्ट पाहायला मिळतं. स्लाइस ऑफ हेवन. बॅटची कडा घेतली. टर्न झालाय. बॉल गलीमधून निघालाय आणि ते अंदाजच बांधता आलेला नाहीये. कधी कधी आम्ही इथे बसून माईकवर बोलून अंदाज बांधतो की हा बॉल टर्न होईल पण ते फिल्डरला समजत नाही आणि शेवटी बॉल चौकारासाठी 4 धावा. पवननी एक षटकार एक चौकार मारला. यांनी एक षटकार एक चौकार मारला आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल बाउन्सरचा वापर इथे पाहायला मिळतोय. 39 रन 39 धावा झाल्यात. पुढचा बॉल ओ एक्सप्रेस बॉल. परत एक वेळा फुटवर्क नाहीये पण हे जे खेळाडू आहेत मासूम चेहरा वार गैरावाले खेळाडू आहेत. पवनचाही चेहरा तुम्ही पाहिला असेल आणि याचाही पहा. भरपूर असे वाटतात सोजवळ मासूम परंतु बॅटिंग करण्यासाठी गेल्यानंतर खोकार बॅटिंग होते. 3 ओव्हर संपलेत. 39ला 2. थँक्यू. त्यानंतर आदरणीय राज सुतार पडगा
ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय राज सुतार पडगावरून इथे आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटसाठी ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेले आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रशांतजी गोराटकर यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान. त्यानंतर आदरणीय संकेत पाटील पडगावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संकेतजी पाटील, संकेत पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. मॅच देखील अगदी चांगल्या वळणावर, इंटरेस्टिंग वळणावर आलेली आहे. लगेचच आपण जातोय मॅचच्या दिशेनं. थँक्यू. 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. 39 धावा होत्या, 41 झालेले आहेत. 53 धावांचं टार्गेट आहे आणि आता 12 धावांची गरज आहे. 11 बॉल 12 रन, 11 बॉल आणि 12 धावांची गरज. अपील केलेली नाहीये. बॉल जोपर्यंत लागतोय, रनआउट चान्स आहे तोपर्यंत 1 रन कंप्लीट. चांगली रनिंग मिळून विकेट, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 42-42. 10 मध्ये 11 धावा, 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचा टॉस झालाय, रेडी राहायचंय डगआउट जवळ. जुचंद्र या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय. बॉल हवेत आहे, चान्स आहे, शॉर्ट कव्हर खाली, झेल टिपलाय. फलंदाज पाद मेघराज बॅक टू द पॅव्हिलियन. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. नवीन फलंदाज तो आलाय फलंदाजीसाठी. 42 ला 3 भावेश पवार, ड्रॉपसिंग का हीरो. वो कल आने वाले. 42 धावा, 3 फलंदाज बाद, 9 बजे के बाद. सध्या भावेश आलाय फलंदाजीसाठी. अजूनही या मॅच मध्ये 11 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 11, 2 धावांचा फरक आहे. क्रिकेटमध्ये तोही पुरेसा ठरतो. कधी कधी असेही सामने बदलतात. दानिव संघ जरी आज तिकडे वैतरणा खाडी परिसरामध्ये कोसमाई चषकामध्ये पराभूत झाला असेल, परंतु आज इथे या द केक क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये कमबॅक करण्याची संधी एकाच रात्री, एकाच दिवसात. पहिलाच बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, चान्स, विकेट. मी म्हटलं होतं सामना बदलेल आणि आली आहे ती विकेट. फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. आज भरपूर काही कमवले त्याने, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. केक क्राउन मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. हे पंढरीनाथ ना प्रमिला आई बाबाच्या लेक दिलदाऱ्या. आई बाबांच्या विकेट आली आहे. मॅच ऑन. मॅच मध्ये आता पलटवार होतोय आणि त्याचमुळे मैदानामध्ये किशोर मुकादम 10 कदम नेहमीच दाखवतो. अशा सिच्युएशनचा हाच तर खरा हिरो आहे. अनेक वेळेला असे फसलेले सामने किशोर मुकादमने जिंकून दिलेत, परंतु आता या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 8 चेंडू 11 धावा. मॅच ऑन. मॅच मध्ये पलटवार झालाय. डेझी 11 गोरसे बीच्या विरुद्ध 94 धानीव. 94 कामनी तुम्ही पाहिल्या तर 94 धानीवी तुम्ही पाहताय. पुरस्कर्ते असतात, पुरस्कर्ते टीमला पुरस्कृत करतात आणि आता या मॅचची कहाणी बदलू शकते. हजरतबाई यांचा संघ आहे 94 धानीव आणि डेझी 11 गोरसई. संघ इथे खेळताना दिसतोय. नो बॉल चा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट.
चान्स आहे फलंदाज बाद. मुकादमची विकेट मिळाली आहे. ओके, चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल जो तुम्ही दिलाय त्याला. नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. सो नो बॉल आलाय, त्याच्यामुळे फ्री हिट. एक सिंगल. भावेश आलाय, भावेश गेलाय डगआउट मध्ये आणि त्याच्यानंतर कहाणी बदलली आहे. आता येईल मजा या मॅच मध्ये. मुकादम देखील आउट होतोय. किशोर. ऋषभ आलाय नवीन फलंदाज. ऋषभ पवार फलंदाजीसाठी तो येईल. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन संदेश. धावा झाल्यात 44. वेगवान बॉल, चांगला बॉल. रनआउट चान्स आहे परत एक वेळा, परंतु संदेशच्या समोर येईल कोण. त्याच्यामुळे अक्षय लगेच बाजूला झाला, कारण ज्या वेगाने संदेश धावत होता साहजिक आहे ते सगळं पाहता तो लगेच बाजूला होतोय. धिप्पाड शरीरयष्टीचा संदेश आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. आणि क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळताय, हा आखाडा नाहीये. टीमची धावसंख्या 45. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. 7 बॉल 8 रन. मॅच ऑन. एकाएकी ऊर्जा पा कशी संचारली आहे टीम 94 दानिव मध्ये. ते देखील कमबॅक करू शकतात या मॅच मध्ये. 7-8. शेवटचा बॉल या ओव्हरचा ऋषभ पवारच्या समोर. तो अनुभव कमी आहे, परंतु क्रिकेट चांगलं खेळू शकतो. प्रयत्न करायला पाहिजे. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप मारलाय, चांगला फटका. गॅप मध्ये फिल्डर येत आहेत. प्रयत्न अडवलाय बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. चुकीच्या एंडला थ्रो केलाय. इथून निसटला बॉल. 2 धावा ऍड होतील, म्हणजेच काय 6 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. 6 गेंदे 6 रन. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडा. काही सन्मान आपण इथे संपन्न करतोय. ओव्हर ब्रेक मध्ये आपण आहोत आणि आदरणीय कुमारजी गोराटकर समाजसेवक आपलं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि अक्षयजी भोईर पडगा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अक्षयजी भोईर यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. किक राऊंड कंपनी चषक टेंभोली 2026 आणि जरूर आदरणीय कुमारजी गोराटकर यांना आपण सन्मानित करतो. आणि त्यानंतर अक्षयजी भोईर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कुमार गोराटकर समाजसेवक टेंभोली. त्यानंतर आपण लगेचच अक्षय भोईर पडग्यावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करत आहोत. आणि लगेचच वळत आहोत एक मोठा सामना प्रेक्षकांच्या समोर. नाव बॅक टू कम बॉक्स. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. सामन्यामध्ये कधीही कलाटणी येऊ शकते, असा विक्रम 2 वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी केलाय. 6 पेक्षा कमी धावा डिफेंड केल्यात भारतीय टीमसाठी लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल उडवलाय आणि सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी षटकार. सामना फिनिश पहिल्याच बॉलवर. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. check. 94 धानिव कॅप्टन विनंती असेल की आपण कृपया संपर्क साधायचा आहे आणि लगेचच सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच
सो भावेश पवार या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. भावेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. इज अ प्राईड ऑफ भिवंडी. भावेश. येस, भावेश पवारला सामनावीर पुरस्कार दिला जाईल. आणि 94 दानीव कॅप्टन विश्वनाथ, आपण येस कॅप्टनला लवकर पाठवा थोडं. आणि विश्वनाथ जाधव, आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती यावं, आपला सन्मान देखील केला जाणार आहे. चला, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवारला आपण देत आहोत. आणि प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहतायत, मांगीलाल पालीवाल, रोकडा रास्ता यांच्या माध्यमातून हा प्रेझेंटेशन बॉक्स. आणि चेतनजी मोरे आणि केवल पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. यांच्या शुभास आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. आदरणीय केवल पाटील, ज्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकासाठी कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेल्या. त्यानंतर चेतनजी मोरे आणि केवल पाटील. येस, सामनावीरासाठी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आदरणीय करसनजी फुलोरे, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. प्रथमतः मी विनंती करेन केवल पाटील दादा, आपल्या शुभास आपण ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे. द प्राईड ऑफ भिवंडी, द केक क्राउन ऑफ कंपनी. अगदी आपण पाहतोय ज्या नावानं ही स्पर्धा आहे, 30% गिफ्ट व्हाउचर. कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही जा द केक क्राउन अँड कंपनीचे, आणि तिकडनं केक खरेदी करा किंवा सेलिब्रेशन पॉइंट जे आहेत तिथे सेलिब्रेशन करा. आणि एक मॅच के बाद कुछ मीठा हो जाए, जरूर केक देखील येथे दिला जातोय. आणि पाहुण्यांना लगेचच विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती बसावं. जरूर भावेश पवार, फर्स्ट ऑफ ऑल मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पूर्ण दिवस असं वाटते की दमछाक झालेले आहे. तिकडे खेळून आलात आणि ते तोच आत्मविश्वास होता खेळाडूंमध्ये. नक्कीच विनिंग कॉम्बिनेशन घेऊन उतरलेलो आणि जिंकण्याचा प्रयत्न होता खाली. पोरांना एकच बोललेलो का आपण जे आता फायनल मारले त्याचा फक्त ग्राउंडमध्ये 100% आपण जिंकू. एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर भावेश पवार जो कॉन्फिडन्स, जो मोमेंटम येतो, तो मोमेंटम कुठेतरी मैदानावर काम करतो, इफेक्ट त्याचा पडतो. नक्कीच खूप पडतो की तो एक कॉन्फिडन्ससाठी फायनल जिंकणं इम्पॉर्टंट असते. भरपूर दिवस झाला आम्ही फायनल जिंकत नाही, कारण आमचे पण 2 महिने ISPL गेले आणि पोरेही चांगली खेळली, असं नाही का वाईट खेळले, पण खूप छान परफॉर्मन्स केला त्यांनी. पण नक्कीच आता फायनल आज जिंकली आहे, नक्कीच पोरांचा कॉन्फिडन्स आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही हवे. डेफिनेटली शुभेच्छा असतील तुम्हाला. तर मित्रांनो, हे होते प्राईड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार, सर भावेश पवार. आणि जरूर त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत, कारण मित्रांनो ISPL सारखी भव्य स्पर्धा, भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग आणि त्या ISPL ची स्पर्धा गाजवणारा हा भिवंडीचा सुपुत्र सर भावेश पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ वाजवा. तमाम क्रीडा रसिकांना विनंती असेल की मित्रांनो, आपल्या गोरसईचा नव्हे तर संपूर्ण भिवंडी आणि ठाणे जिल्ह्याचा अभिमान म्हणूनच आपण या खेळाडूकडे बघत आहोत. आणि जरूर त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि या स्पर्धेकरिता देखील त्यांना पुढील मॅचेससाठी शुभेच्छा. त्याचबरोबर विश्वनाथ जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. हार्ड लक विशूनं देखील 2 सीझनमध्ये ISPL मध्ये चांगलं प्रदर्शन दिलेलं आहे आणि नक्कीच आपल्या ठाणे पालघरमधील टेनिस क्रिकेटमधील हा सितारा, त्यांचाही सन्मान प्रशांत गोराटकर यांच्या शुभास्ये केला जात आहे. येस, आणि पवन केने यांना सुद्धा विनंती असेल की आपणही पुढे यायचं आहे. भिवंडीतील आणखी एक सुपरस्टार A1 पवन, ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता. आज ऋतिक पाटील यांना देखील आपण सन्मानित केलं. ऋतिक पाटील देखील टायगर्स ऑफ कोलकाता टीम मधून खेळताना बघितले. भावेश पवार त्या टीमचं प्रतिनिधित्व आणि त्या टीमला लीड करताना आपण बघितले. आणि A1 पवन केने, भिवंडीचा गोरसईचा सुपरस्टार, त्याचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चेक. फक्त एकच विनंती असेल, चला फिल्डिंग टीम जुचंद्र फिल्डिंग सेट करा. आणि त्याचप्रमाणे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील रिक्वेस्ट असेल, आपण देखील ग्राउंडमध्ये जायचं. बॅटिंग टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर, आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, सलामीची जोडी लवकर पाठवा. सामन्याला आपण सुरुवात करूया. वळूया पुन्हा एकदा समीर ठाकरे सरांकडे. धन्यवाद. थँक्यू विशाल. पवन केने यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करतोय. प्रत्येकी खेळाडूला योग्य तो मान आणि सन्मान आज टेंभवलीकरांचा या क्रीडा महोत्सवामध्ये दिला जात आहे. आणि सध्या आपण जो प्रेझेंटेशन बॉक्स पाहतायत, मांगीलाल पालीवाल, मॅगी भाई
एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहाय्य केलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा प्रेझेंटेशन बॉक्स या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. त्यांचे विशेष आभार. मॅचला लगेच सुरुवात करतोय टीम जुचंद्र. ग्रेट मराठा जुचंद्रच्या विपक्षामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट कामतगर. नाव बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला टीम कामतगर प्लीज लवकर खेळाडू कक्षामध्ये बसा आणि सलामीची जोडी पाठवा.